नमस्ते। मैं हूं जयदेव परांजपे और आप देख रहे हैं नगरायण। म्हणजे मशीन टूल्स किंवा इक्विपमेंट यावरती भर फार कमी होता. आपल्याकडे हँड टूल्स जास्त प्रमाणामध्ये होती आणि याला कारण साधं होतं की भांडवली गुंतवणूक करणे यापेक्षा सुद्धा आपल्याला स्वतःचं स्किल इम्प्रूव्ह करणे यावरती फोकस होता. मॅन आणि मशीन मध्ये आपला फोकस मॅन वरती होता. डिटर्जंट म्हणजे घाण मळ काढून टाकणारं आणि स्टेन रिमूव्हर म्हणजे डाग काढून टाकणारं, कलर फिक्सर्स, हे सगळे ऑर्गॅनिक पद्धतीनं आपल्याकडे बनवले जायचे. ते सुद्धा हे परीट लोकच बनवायचे आणि ते बनवण्यासाठी त्यांच्या घरातली कार्यशाळा वापरायचा. लक्षात घ्या कार्यशाळेचं महत्व कसं आहे. तुम्हाला ऑलरेडी वाटायला लागलेलं असेल की हे बलुतेदारांबद्दल आहे आणि बाकीच्यांबद्दल नाही. तस्मै श्री गुरवे नमः. साथियों, वैश्विक भूचाल और स्थानिक हड़कंप, इस विषय पर यही सीरीज हम आगे फिर एक बार हिंदी में अवश्य करेंगे. किंतु फिलहाल जो वैश्विक भूकंप आणि स्थानिक पडसाद ये सीरीज हम मराठी में कर रहे हैं, उसे आगे बढ़ाते हैं. मित्रांनो, पहिले तर एक थोडंसं आम्हाला एक सूचना आली अशी की तुम्ही रविवारी जास्त करून जे व्हिडिओज प्रसारित करता आहात त्याऐवजी जरा शुक्रवारी दुपारनंतर अशा पद्धतीने जर केलेत तर आम्हाला आमच्या कुटुंबियांशी ते शेअर करून त्यांनीही वीकेंडमध्येच ते पाहून होणे हा प्रकार होऊ शकेल. त्यामुळे इथून पुढे जास्त करून नगरायणचे व्हिडिओज शुक्रवार दुपारमध्ये वगैरे असे आम्ही प्रसारित करू. तर ही एक छोटीशी सूचना. आता आपण मागच्या वेळेला लक्ष्मीचं झाडलोट क्षेत्र पाहिलं. ते का पाहिलं तर आपला जो विषय आता सुरू आहे मित्रांनो, तो BHK होम्स ज्यामध्ये आज आपण राहतो आहोत आणि नजीकच्या भविष्यामध्ये जी फॅमिली होम्स येऊ घातलेली आहेत किंवा येतील असं चित्र दिसतं. तर हा जो प्रवास आहे हा कसा घडणार आहे किंवा त्या नवीन फॅमिली होम मध्ये काय पद्धतीची एलिमेंट्स आपल्याला हवीशी असू शकतात, काय येऊ शकतात, काय असावी म्हणून आपण मागणी करू शकतो, या विषयावरती आपला खरं तर उहापोह सुरू आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण हे आपलं पारंपरिक घर ज्याचे एलिमेंट्स कट करून मुळामध्ये BHK होम्स बनली होती आणि जी कट केलेली एलिमेंट्स प्रसंगी आपण काही प्रमाणामध्ये आतमध्ये आणून ही फॅमिली होम्स तयार होऊ शकतात, ही आपल्याला समजून घ्यायची आहे. आता या पारंपरिक घराला आपण मागच्या वेळेला म्हटलं होतं लक्ष्मीच्या केरसुणीचं झाडलोट क्षेत्र. आणि एक चांगली प्रतिक्रिया पण आली आणि काही इतर लोकांनी फोन आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून पण सांगितलं की घ्या याचा कॉपीराईट. तर कॉपीराईट घेणं हा थोडासा मजेचा मुद्दा आहे, पण अधिकाधिक प्रमाणामध्ये आपण या शब्दाचा प्रयोग करणे यामध्ये मात्र आपण नक्की प्रयत्न करूया. सो हे लक्ष्मीचं झाडलोट क्षेत्र आपण मागच्या वेळेला पाहिलं त्यावेळेला आपण असंही म्हटलं होतं की यातल्या काही एलिमेंट्सवरती आपल्याला जरा विशेषत्वानी दृष्टी टाकावी लागेल. आणि त्यामध्ये आपण म्हटलं होतं की कलाकूप आणि अध्ययन कक्ष, स्वयंपाकघर आणि कार्यशाळा आणि अडगळीची खोली असंही आपण म्हटलं होतं. आणि याबरोबरीनं शेतकोठी, कोठा अशाही गोष्टी खरं तर येतात. सो या एलिमेंट्सवरती लक्ष देताना आज आपण कार्यशाळा आणि अडगळीची खोली अशा पद्धतीचं हे जे एक एलिमेंट आहे याच्यावरती आज आपण अधिक लक्ष देणार आहोत. आता यामध्ये काय व्हायचं की कार्यशाळा तर मोठी कार्यशाळा ही तर काही एक घरांमध्ये असायची, त्यावर आपण येऊया. पण किमान मागच्या वेळेला म्हटलं तसं की बैलगाडीच्या चाकाला आरी लावणे किंवा काही फुटकळ कामं घरामधली जी असतात, रिपेअर्सची, मेंटेनन्सची, अशा पद्धतीची काही प्रमाणात थोडंफार नवीन काहीतरी पण त्यामध्ये करता येतं. अशा पद्धतीची हँड टूल्स म्हणजे मशीन टूल्स किंवा इक्विपमेंट यावरती भर फार कमी होता. आपल्याकडे हँड टूल्स जास्त प्रमाणामध्ये होती आणि याला कारण साधं होतं की भांडवली गुंतवणूक करणे यापेक्षा सुद्धा आपल्याला स्वतःचं स्किल इम्प्रूव्ह करणे यावरती फोकस होता. सो फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन मध्ये मॅन, मशीन, मटेरियल, मनी असं जे सगळं सांगतात त्याच्यामध्ये मटेरियल मनी तर सोडून द्या एकीकडे, त्यावरती आपण परत कधी चर्चा करू. पण मॅन आणि मशीन मध्ये आपला फोकस मॅनवरती होता. त्यामुळे घरातली कामं रिपेअरची तरी विशेषतः घरातच व्हावी या दृष्टिकोनातून एक टूल रूम, आता ह्याला रूम म्हणजे ती प्रत्यक्ष जागा अलोकेट केलेली असायची का तेवढी हत्यारं घरामध्ये असायची हा वेगळा मुद्दा आहे, पण ती असायची. आणि प्रसंगी ती हत्यारं ठेवण्याची एखादी जर जागा असेल तर त्याला टूल रूम आपण अगदीच म्हणू शकतो. तर ती मात्र प्रत्येक घरात असायची. आता या व्यतिरिक्त एक मुद्दा असा येतो की कार्यशाळा.
ही कशी होती, म्हणजे ज्या घरांमध्ये कार्यशाळा होती ती कुठल्या घरांमध्ये होती आणि कशी होती. उदाहरणादाखल मी आता इथं 3 सांगेन. रजक, परीट ज्याला आपण मराठीत म्हणतो, किंवा धोबी ज्याला सार्वत्रिक भारतभर म्हटलं जातं अधिकतर प्रमाणामध्ये. तर हा धोबी किंवा हा धोबी समाज आपलं जे काम करायचं पूर्वीच्या काळापासून, काही पारंपरिक किंवा आध्यात्मिक टीव्ही सिरियल्स किंवा चित्रपटांमध्ये आपल्याला ही गोष्ट बघायला मिळते की नदीकाठी जास्त करून हा समाज काम करताना दाखवला जायचा. पण आपल्याला हे फार प्रमाणात सांगितलं जात नाही की डिटर्जंट म्हणजे घाण मळ काढून टाकणार आणि स्टेन रिमूव्हर म्हणजे डाग काढून टाकणार, कलर फिक्सर्स, हे सगळे ऑर्गॅनिक पद्धतीनं आपल्याकडे बनवले जायचे. ते सुद्धा हे परीट लोकच बनवायचे आणि ते बनवण्यासाठी त्यांच्या घरातली कार्यशाळा वापरायचे. सो त्यांचं मुख्य काम रोज उठून करायचं काम हे जरी नदीकाठी दिसलं तरी त्यांच्या पद्धतीची ऑर्गॅनिक केमिकल्स जी त्यांना लागायची हे सगळं काम करायला, ती ते घरीच बनवायचे. त्याच्यासाठी त्यांची कार्यशाळा वापरायचे. लक्षात घ्या कार्यशाळेचं महत्व कसं आहे. कुंभाराच्या घराबाहेर त्याचं चाक असायचं आणि आतमध्ये त्याचं काही स्टोरेज असेल किंवा अशा गोष्टी असतील तर या पद्धतीने त्याची कार्यशाळा असायची. आता ही खोली असायची का, तर एक छोटीशी खोली त्याला असायची या स्टोरेजसाठी, बाकी चाक आणि या गोष्टी बाहेर असायच्या, मातीचे ढिगारे रचायला जागा असायची, पण कार्यशाळा असायची. आणि तशीच तीच गत लोहाराच्या कामाला तर बंद खोली अजिबातच निरुपयोगी. पण कितीतरी वेळेला आपल्याला जेव्हा आपण मेटलर्जी शिकायला जातो इंजिनिअरिंगच्या वेळेला किंवा काही, तेव्हा त्याच्यात एक क्वेंचिंग म्हणून प्रोसेस असते जी मायक्रोस्ट्रक्चर्स मेटलची तयार करते. तर ह्याच्यामध्ये कितीतरी वेळेला म्हणजे लोखंड तापवून त्याच्यावरती काम झालं एकदा की ते लोखंड निववावं लागतं, थंड करावं लागतं. त्यासाठी काही वेळेला त्याला क्वेंचिंग म्हणतात. त्याच्यासाठी काही वेळेला सँड वापरतात, माती वापरतात, काही वेळेला मोकळ्या हवेत ठेवून द्यावं लागतं, काही वेळेला पाण्यात बुडवावं लागतं, काही वेळेला तेलात बुडवावं लागतं. आणि आपल्या तर मेटलर्जीमध्ये अजून इतर वनस्पतींचे रस आणि काय 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 असायचं, जी मेटलर्जी आज आपल्याला परत एकदा शोधून काढावी लागणार आहे. पण मुद्दा असा आहे की या सगळ्यांसाठीची कार्यशाळा असायची. आता मी या लोकांबद्दल बोलताना तुम्हाला ऑलरेडी वाटायला लागलेलं असेल की हे बलुतेदारांबद्दल आहे आणि बाकीच्यांबद्दल नाही. तर मित्रांनो, याकडे बलुतेदार म्हणून बघण्यापेक्षा, कारण बलुतेदार ही संकल्पना तशी अर्वाचीन म्हणायला पाहिजे, ही संकल्पना मूळ जी आहे ती आहे ज्ञाती, ज्ञान शाखेचं रक्षण आणि संवर्धन करणाऱ्या लोकांचा गट. प्रत्येक विशिष्ट ज्ञानशाखेसाठी आपल्याकडे ही ज्ञाती होती. आणि या रजक, कुंभार, लोहार, सोनार, शिल्पकार या सगळ्यांच्याकडे ज्ञाती म्हणून बघायला हवं. आता ज्ञानशाखा म्हणताना यामध्ये 2 गोष्टी येतात. एक येतं टेक्निकल स्किल, दुसरं येतं आर्टिस्ट्री. म्हणजे एकीकडे येतं विद्येकडे झुकणारा दृष्टिकोन आणि दुसरीकडे कलेकडे. तर आता सोनार, शिल्पकार यांच्यामध्ये कलाकारी पण खूप प्रमाणात दिसते. मग हे कार्यशाळेत धरायचे की कलाकुपात धरायचे? शिल्पकला म्हणून जर कोणी करणार असेल तर कलाकुपामध्ये जाऊ शकतं, पण अन्यथा यामध्ये फक्त कलेचा भाग नसून टेक्निकल स्किल किंवा विद्या याचाही भाग तितक्याच प्रमाणात आहे. त्यामुळे आत्ता इथल्या आपल्या या चर्चेच्या संदर्भाने आपण याही दोघांना कार्यशाळेमध्येच आपण गणणार आहोत. ठीक आहे. सो हे एक मुख्य एलिमेंट होतं जे करण्यात आलं. आता इथं प्रश्न येतो मित्रांनो, जो आजचा आपला थंबनेल आहे, कार्य, कारण, भाव. कार्य काही प्रमाणात तेच राहिलं, स्किल काही प्रमाणात तेच राहिलं, त्यातलं कितीतरी ज्ञान हे काढून टाकण्यात आलं मी म्हटल्याप्रमाणे. आता मुळामध्ये हे कार्य करण्याचं कारण काय होतं? तर कार्य करण्याचं कारण होतं आपली उपजीविका, आपली आजीविका आणि आपली जीविका या 3ही पातळीवरची कारणं होती. ज्ञानशाखेचं संवर्धन सांगितलं, उपजीविका म्हणजे रोटी दाल रोटी रोजची मिळावी, ब्रेड अँड बटर ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ते मिळावं, हे होतं. आणि आजीविका म्हणजे काय, तर आपल्या बरोबरींच्या इतर याच क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींच्या बरोबर चिंतन मनन करून त्यामध्ये सुधारणा करणे, म्हणजे एक प्रकारे न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, R&D अशा पद्धतीची कामं करणे, ही एक प्रकारे आजीविका म्हणता येईल. सो आजीविका, जीविका आणि उपजीविका हे शब्द बऱ्यापैकी इंटरचेंजेबली ज्याला म्हणतात तसे वापरले जातात, पण मी इथं प्रयत्न केला की हे मी तुमच्यासमोर विशद करू शकेन. ठीक आहे. सो हे कारण होतं. आणि भाव काय होता? भाव हा होता की एकीकडे सृष्टीशी आणि संपूर्ण मानवतेशी आपण निगडीत राहावं. आपलं कार्य किंवा आपलं कार्यक्षेत्र, आपली ज्ञानशाखा हे एक माध्यम आहे, आपण निवडलेलं समाजाचा एक जबाबदार भाग राहून आणि पुढच्या पिढीला काहीतरी महत्वाची गोष्ट देऊन
आपण आध्यात्मिक दृष्ट्या आपली प्रगती करावी आणि परमेश्वराशी जोडलं जावं, हा भाव होता. लुटारूंना जेव्हा आपण ओसरी दिली ना मित्रांनो, तेव्हा त्यांनी आपलं हे कार्य आपल्याकडून काढून घेतलं, त्यासंबंधीचं सगळं दायित्व आपल्याकडनं काढून घेतलं, आपल्याला नोकरीचा अधिकार दिला आणि पैसे वाटले आणि गुलाम करून घेतलं. आणि भाव हा राहिला की माझा परिवार, त्याच्यासाठीचं इन्कम, म्हणजे जीविका गेली, आजीविका गेली आणि उपजीविका हे एवढं एकच कारण शिल्लक राहिलं. आणि परमेश्वराशी जोडणं आणि समाजाचा भाग आणि सृष्टीशी निगडीत राहणं वगैरे तर जाऊच द्या, रोजच्या रोज फक्त गुलामी करणे हा एकमेव भाव शिल्लक राहिला. कार्यकारण भावाची गल्लत झाली की कार्यशाळा जाते आणि मग आपल्या पदरी पडतात ती गुलामांची घरं, म्हणजे BHK होम्स. आता नवीन येऊ घातलेल्या फॅमिली होम्समध्ये हे एलिमेंट कशा पद्धतीनं येऊ शकतं, कशा पद्धतीनं आणता येईल, हे आपण जेव्हा कॉन्फिगरेशन्स नवीन पद्धतीची बघू फॅमिली होम्सची, त्याच्यामध्ये आपण चर्चा करू. पण आज हे एक एलिमेंट आपण पाहिलं. पुढच्या वेळेला आपण कलाकूप आणि अध्ययन कक्ष या पद्धतीचं जे एलिमेंट आहे त्यावरती आपण अधिक लक्ष देणार आहोत. या सगळ्या चर्चा आणि उहापोह परामर्श आणि या सगळ्याच्या बद्दल जर तुम्हाला तुमची काही मतं मांडायची असतील किंवा तुमच्याकडच्या रिअल इस्टेट रिडेव्हलपमेंट या सगळ्याच्या संदर्भाने तुमच्या सूचना, समस्या, तुमचे काही प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर या सगळ्या कारणासाठी आमचा कॉल आणि व्हॉट्सअप दोन्ही माध्यमातून एकच क्रमांक आहे, तो म्हणजे 9975063139. परत सांगतो, 9975063139. हा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेला आहे. यावरती अवश्य संपर्क साधा, संवाद साधा, कारण म्हटलंच आहे, वादे वादे जायते तत्वबोधाः. बहुत बहुत धन्यवाद.